गोटे ओटे करावे दुरुस्त, कोपरे खंडारे गैरशिस्त, राहून द्यावे अस्ताव्यस्त वाकडे तिकडे. हे सर्व खनोनी काढावे, दोरी लैन धरोनी नवे. मोकळे चाकळे मार्ग करावे, उल्हास व्हावे जनलोका. मार्गी नसावा लाकूड फाटा, साफ दिसाव्या चारी वाटा. कोणी अडला असेल करंटा, त्यास वळवावे गावाने. कुंपकाठी गवती शाखार, गावी नसावा शक्यतोवर. उडवे हुडे पुंजा केर, भल तैसा न राहू द्यावा. फास गवत गंजी, कडबागुड भूस उपनने अथवा खळवाड. कुंभार आवा अग्निकुंड, सुरक्षित जागा नेमाव्या त्यांच्या. मेली जनावरे कोठेही नेली, गावभरी घाण मांसाहाळे आली. ऐसे न व्हाया पाहिजे नेमिली, जागा उधळण्या गाडण्याची. जेथे तेथे फलक सूचना, लाविले पाहिजेत मार्गदर्शक. शोभावेत रस्ते चौक, थोरांची या नावाने. मार्गावरी अंधार पडे, तेथे प्रकाशाची व्यवस्था घडे. ऐसे करावे चहूकडे कार्यकर्त्यांनी. गावी शाळा निर्माण करावी, कोंडवाड्याचीही व्यवस्था व्हावी. बाजार गुजरी अवश्य असावी, सोयीसाठी व्यवस्थित. नाहीतरी गावी बाजार भरला, शिस्त नाही दुकानाला. कोणताही माल कोठे ठेवला, झाला सगळा कल्लोळ. लोक एकमेकास खेटती, काही कांचे किसे कापती. नाही समजली चालीरीती माणुसकीची. तरुण पाहती भलतीकडे, बोल बोलती वेडेवाकडे. चालती इकडे पाहती तिकडे, तेने धक्के बसती लोका. कोणी मध्येच माल उपनती, खुंट्या गाडती गाड्या सोडती. बकऱ्या गायी मोकाट फिरती, मध्येच मांडती मिरच्याही. लैन नाही दुकानांप्रती, कोणी कोठेही माल मांडती. या सर्वांमुळे होते फजिती घेणारा आणि देणारांची. त्यात माशांचा अवघा घोळका, कोणी म्हणेना कोणा ऐका. सर्वत्र पैसा कमावण्याचा झोका, चालतसे हौसेने. कोणी म्हणेल ऐसे का करतो, दुकानदार म्हणे आम्ही कर देतो. मग आम्हाला कोण काय म्हणतो सांगा सांगा. ऐसे जेथे जेथे होते, दुरुस्त करावे सगळे तेथे. प्रेमाने सांगून पाहता सर्वानुमते, कोणी हट्ट करीना. आपुले जेव्हा जनन ऐकती, तेव्हा सभांद्वारे करावी दुरुस्ती. सांगून पाहावे सरकाराप्रती, दुरुस्त कराया गाव सारे. मुख्य आपुली असावी समिती, जी सुंदर ठेवील बाजाराप्रती. वजने मापे माल जागा पद्धती, सर्व चोख करावया. सर्वांच्या पिकाची या रक्षणा, गावी येऊन द्यावा वानरसेना. ऐशाही कराव्या समित्या संघटना, नाना कार्यास्तव. सर्वांगीण असावी ग्रामरचना, मनोरंजनासहित पुरवाव्या भावना. जेणेकरून ग्रामवासियांना आठवण आहे शहराचा. व्याख्याने कीर्तने कलापथक, वादविवाद पोवाडे नाटके सात्विक. ऐसी नित्य नवी नवी करमणूक, गावी चालवावी सर्वांनी. एक असावा सुंदर बाग, त्यात मन स्वास्थ्याचे असावे अंग. प्रसन्नता वाढाया नाना रंग, वृक्षवेली लताकुंज. त्यात क्रीडांगणे पाळणे, बालक युवकांची प्रसन्नविती म्हणे. जातीपातीचे विसरोनी रडगाणे, सहभोजने चालवावी. गावी विश्रामगृह असावे, ज्यात पाहुणे उत्साही बरवे. सर्वास मुक्तद्वार ठेवावे उतरविण्यासाठी. तेथे असावी सुंदर विहीर, पाणी पिण्यासी थंडगार. वचने असावी उद्बोधक सुंदर, भिंतीवरी सर्व. सुंदर करावा आखाडा, मुले बागडती उल्हासे तडतडा. आदर्श मल्ल खेळाडूंचा धडा, गिरवावया. सुंदर मुलांची शरीरे दिसती गुलाब जैसे गोजिरे. बागची फुलले हरे भरे सुपुत्रांचे. सुंदर असावे वाचनालय, नाना ग्रंथ ज्ञानमय. करावया सद्बुद्धीचा उदय गावलोकी. काय चालले जगा माझे,
कळावे गावी सहजासहजी, म्हणून वृत्तपत्रे असावी ताजी, आकाशवाणी ही त्या ठाई. तैसेची असावे हस्तलिखित मासिक, अक्षर गावाचे व्हाया सुंदर, लेखन चित्रादी कलांचे कौतुक वाढेल गावी. सहज कळावे विचार आणि वृत्त, म्हणून फळा असावा चौकात. ती जणू ज्ञानेश्वरांची भिंत, ज्ञान देई सर्वांसी. अक्षरशत्रूंना सामर्थ्य यावे, म्हणून प्रौढ शिक्षण चालवावे. घराघरावरी नंबर द्यावे, नाम पाटी लावून या. गुराढोरांची औषधे जाणती, सहाय्य द्यावे त्या ग्रामीणापती. अनुभूत नुसखे लोकगीतादी कीर्ती, संग्रह त्यांचा करावा. गावाचे आरोग्य असावे उत्तम, प्राणी मात्रासी लाभावे क्षम, म्हणून चालवावे आरोग्यधाम गावा माझे. आपुल्याच गावाची वृक्षवल्ली कंदमुळे आणूनी औषधी केली, निसर्ग उपचारासहित दिली पाहिजे वैद्य. चालवावे ऐशा वैद्याप्रती, सर्पादी विषय उतरविती. घाव बुजविती हाड झुडविती, औषध ऐसी अनुभवनी. जेथे पुरुषांचा दवाखाना, तेथे हवी सुतिका ग्रहाची योजना. दोहोंचीही आवश्यकता ग्रामजना, भासतसे अत्यंत. गावचे वैद्य गावच्या सोयीनी, गावे घ्याव्या तयार करून. नवनवी ज्ञानसाधने देवोनी, सर्वतोपरी. गावी असावे पोष्टस्थान, त्वरित कळावया वर्तमान. परस्परांचा व्यवहार पूर्ण, पत्रोपत्री चालवाया. ऐशा सर्वची सुखसोयी, लोक करू शकतील निश्चयी. स्वावलंबी राहूनी सर्वही, देतील जेव्हा सहकार्य. प्रत्येकाचा कितीतरी वेळ, श्रमशक्ती आणि बुद्धीचे बळ. व्यर्थ जात असे ते उपयोगी सकळ, लाविता गाव सुखी होई. ऐसे गाव होता आदर्शपूर्ण, शहराहूनही नंदनवन. सर्वांचे करेल आकर्षण, सुंदर जीवन तुकड्या म्हणे. इति श्री ग्रामगीता ग्रंथ, गुरुशास्त्र स्वानुभव संमत. स्वावलंबी ग्राम निर्माण कला कथित, 13वा अध्याय संपूर्ण. सद्गुरुनाथ महाराज की जय. दुनिया सियार है, जो कुछ होता है वह हुआ हुआ कहती है, परंतु कहने से काम नहीं बनता, करने से ही सब कुछ होता है. श्रम, स्वावलंबन और सहयोग के नींव पर दुनिया में स्वर्ग खड़ा किया जा सकता है. स्वामी श्री सीतारामदास महाराज. यापुढे महाराज आदर्श ग्राम निर्माण करण्यासाठीचे बारकावे सांगतात. यासाठी सुरुवातीला गावाची रचना योग्य प्रकारे असावी. गावात कोणाचे ओटे गोटे कोपरे रस्त्यावर आले असतील तर ते दुरुस्त करावे. रस्त्यावर वाकडे तिकडे अस्ताव्यस्त पडलेले काही नसावे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना दुतर्फा वृक्ष असावे. समांतर अंतरावर झाडे असावी. कोठेही लाकूड फाटा गवत पडलेले नसावे. गवताच्या गंजी, काट्याचे फास, कडबा, भुसा हे सर्व शेतामध्ये व्यवस्थित रचून ठेवलेले असावे. अग्निकुंडाच्या जागा असतील, कुंभाराचे आवे असतील किंवा लोहाराचा भाता असेल, त्यांच्या जागा व्यवस्थित सुरक्षित ठिकाणी असाव्यात. गावात मेलेली जनावरे असतील तर त्यासाठी कातडी कमावणे किंवा त्यापासून इतर उद्योग निर्मिती करावायची असेल तर स्वतंत्र जागा असावी, अन्यथा त्याची घाण गावभर पसरणार आहे. गावात कोणकोणत्या गोष्टींची व्यवस्था आहे किंवा कोणते कलाकार कोठे राहतात हे समजण्यासाठी किंवा इतर काही विशेष असल्यास ठिकठिकाणी सूचना फलक लावणे गरजेचे आहे. गावातील थोरा मोठ्यांची नावे चौकाचौकांना देऊन ते रस्ते आणि चौक सुशोभित करावेत. रस्त्यावर कुठेही अंधार पडणार नाही, स्वच्छ सुंदर आणि प्रकाशमान रस्ता असणे गरजेचे आहे. यासाठी पदपथावर सौर ऊर्जेच्या दिव्यांची योजनाही करता येईल. गावात सर्व प्रकारची व्यवस्था करण्यासाठी मुलांसाठी शिक्षणाची अर्थात शाळेची व्यवस्था करावी. त्यामध्ये मुलांना तळमळीने शिकवणारे शिक्षक वृंद अर्थात गुरुजन असावेत. मोकाट
जनावरांसाठी कोंडवाऱ्याची व्यवस्था करावी. गावातील सर्वांना सर्व प्रकारच्या सुविधा देत असताना आठवड्यातून बाजार भरण्याची व्यवस्था करावी आणि या बाजाराला शिस्त लावण्यासाठी बाजार समिती असावी. बाजार समिती लोकांनी दुकानदार योग्य ठिकाणी दुकाने लावतात का, माल कोठे उतरवतात, गाडी त्यांचे जनावरे बाजारात सोडत नाहीत हे पाहावे. अन्यथा सगळाच गोंधळ उडतो आणि गर्दी होऊन लोक माणुसकी विसरतात, एकमेकांचे खिसे कापतात, तरुण बघतात एकीकडे, चालतात एकीकडे आणि त्यामुळे दुसऱ्याला धक्के देत देत पुढे जातात. यासाठी ठराविक मालाची दुकाने ठराविक ठिकाणी लावल्यास एका प्रकारचा माल एकाच ठिकाणी वेगवेगळ्या दुकानात ग्रामस्थांना पाहता येतो आणि त्यांना ज्या दुकानातून पटेल त्या दुकानदाराकडून ते माल खरेदी करू शकतात आणि कोठेही घाण होत नाही. देणारा आणि घेणारा यांची फजिती होत नाही. काही वेळेला एखाद्याच्या दुकानामुळे माशा होत असतील तर अशी दुकाने बाजारापासून थोडीशी अलग ठिकाणी असावी. अन्यथा बाजाराच्या मध्येच माशांचा घोळका जमा झाला तर त्याचा काही उपयोग होणार नाही. दुकानदारास विचारणा केल्यानंतर दुकानदार आम्ही कर देतो त्यामुळे आम्ही कुठेही दुकान लावू शकतो असे म्हणाला तर शिस्त मोडली जाते. यासाठी बाजार समितीने योग्य ती दक्षता वेळीच घ्यावी. सर्वांना प्रेमाने सांगून पाहावे. अन्यथा सभेतून बाजारापूर्वीच सर्वांना योग्य त्या खबरदारीच्या सूचना द्याव्यात. एवढे होऊनही जर ऐकले नाही तर सरकार दरबारी कळवण्याची व्यवस्था करावी. बाजाराची स्वच्छता आणि सौंदर्य टिकण्यासाठी बाजार तळ दररोज स्वच्छ ठेवणे, तसेच बाजार तळावर पार वृक्ष लागवड आणि या वृक्षांभोवती पार तयार केले तर सौंदर्यही वाढते आणि सावलीही निर्माण होते. बाजारात येणाऱ्या लोकांची वजने, मापे, माल आणि ठरलेल्या जागा ह्या निश्चित कराव्यात. सर्व व्यवस्था चोख असल्यास कोणताही गोंधळ होत नाही. यासाठीच गावामध्ये वेगवेगळ्या संघटना कार्यरत असाव्यात असे महाराज सांगतात. यामध्ये गावाच्या सर्वांगीण विकासासाठी लोकांनी शहराकडे न वळता गावातच राहावे यासाठी मनोरंजनाची व्यवस्था करणे गरजेचे आहे, जेणेकरून ग्रामवासियांना शहराची आठवण येणार नाही. त्यासाठी व्याख्याने, कीर्तने, कलापथके, वादविवाद, पोवाडे, नाटके अशा प्रकारे चांगल्या प्रकारची करमणूक नित्य नव्याने गावात असावी. यासाठीही मनोरंजन समिती असावी. त्या समितीने गावात येणारी नाटके, पोवाडे किंवा इतर मनोरंजनासाठीचे वेगळे प्रकार यांच्या वेळा आणि सहभागी होणारे कलाकार हे सर्व पारखून घ्यावे. योग्य त्या ठिकाणी त्याची व्यवस्था करावी आणि सर्वांना त्याबाबतची योग्य ती सूचना द्यावी. ग्रामवासियांसाठी गावात एखादा सुंदर बगीचा अर्थात बाग असावी, जेणेकरून मानसिक समाधान मिळणार आहे, मनस्वास्थ्य टिकावे आणि मनाची प्रसन्नता वाढावी. यासाठी या बागेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वृक्ष, वेली, लताकुंज, मुलांना खेळण्यासाठीची खेळणी, गवत, लॉन, बागेत चालण्यासाठी पदपथ, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, बागेत स्वच्छ महिलांसाठी, पुरुषांसाठी वेगळ्या प्रकारची शौचालये या सर्वांची व्यवस्था असावी. या बागेभोवती किंवा गावातील मैदानावर वेगळ्या प्रकारची क्रीडांगणे असावीत. लहान मुले आणि किशोर यांना प्रसन्न करण्यासाठी बागेत पाळण्याची, सहभोजनाची व्यवस्था करता येईल हेही पाहावे. गावात बाहेरून येणारे अधिकारी किंवा पदाधिकारी तसेच साधू संत सज्जन किंवा मनोरंजनासाठी बोलावले जाणारे वेगवेगळे कलाकार, विद्वान, पंडित कोणीही आला तरी त्यांच्या योग्य त्या व्यवस्थेसाठी विश्रामगृह असावे, जेणेकरून वेगवेगळ्या कार्यासाठी येणारे हे गावचे पाहुणे त्यामध्ये सुखने व निवास करू शकतील. सर्वांसाठी हे विश्रामगृह खुले असावे. गावात पिण्याच्या पाण्याची योग्य ती व्यवस्था असावी. ज्या विहिरीचे, तलावाचे पाणी पिण्यासाठी असेल ते
विहीर, तलाव प्रत्येक वर्षी गाळ काढून स्वच्छ ठेवावे. त्यातील पाणी शुद्ध आहे किंवा नाही हे प्रयोगशाळेत तपासून पाहावे. विश्रामगृहात किंवा गावातील लोकांना पिण्यासाठी स्वच्छ, शुद्ध पाण्याचा पुरवठा होईल हे पाहावे. विश्रामगृहातही पाहुण्यांना पिण्यासाठी थंडगार पाणी मिळावे. विश्रामगृहातील भिंतींवर उद्बोधक वचने लिहिलेली असावीत. सुंदर सुंदर चित्रे काढलेली असावीत. गावातील शासकीय कार्यालयांमध्येही शाळेमध्ये सुद्धा भिंतीवर मार्गदर्शक, उद्बोधक, सुविचार आणि शौर्यगाथा लिहिलेल्या असाव्यात. त्यामुळे भिंतीचे सौंदर्यही वाढणार आहे आणि मुलांना त्याचे ज्ञानही मिळणार आहे. गावातील मैदान किंवा कुस्तीचा आखाडा हा सुंदर असावा. मैदानात मुले बागडतील आणि आखाड्यामध्ये मल्ल हे गावातील तरुणांना मल्लविद्येचे शिक्षण देतील, तयार करतील आणि ही या मुलांचे शरीर सौष्ठव वाढवतील. ही मुले म्हणजे आपल्या गावची फुललेली फुलेच आहेत असे सुपुत्र गावात निर्माण होतील. शाळेबरोबरच गावामध्ये विद्यालयाला जोडून वाचनालय असावे. या वाचनालयात विविध ग्रंथांचा समावेश असावा, जेणेकरून गावच्या लोकांना माहिती मिळवण्यासाठी इतरत्र जावे लागू नये. आता तर सर्वांना आपल्या हातातील मोबाईलवरून ही माहिती मिळवता येते, परंतु आपल्या गावात मुलांना ऑनलाईन किंवा व्हर्च्युअल पद्धतीने शिक्षण घेताना कोणती अडचण येत आहे, आपल्याला माहिती मिळवण्यासाठी, ज्ञानाचा खजिना उघडून घेण्यासाठी भ्रमणध्वनी अर्थात मोबाईल टॉवरची आवश्यकता आहे काय? आवश्यकता असेल तर गावामध्ये अशा प्रकारे सोय करणे आवश्यक आहे, जेणेकरून मुलांना वेळोवेळी लागणारी योग्य ती माहिती मिळू शकेल किंवा त्यांचे कोरोनाच्या काळात सुरू असल्याप्रमाणे ऑनलाईन शिक्षण सुरू राहील किंवा ज्यांना अधिक माहिती मिळवायची आहे त्यांनाही आपल्या भ्रमणध्वनीवरून किंवा ज्या ठिकाणी इंटरनेटची सुविधा केलेली असेल त्या ठिकाणहून माहिती मिळवता येईल. यासाठी गावातील वाचनालयामध्ये आंतरजालाची अर्थात इंटरनेटची आणि संगणकाची व्यवस्था करावी. शाळेमध्येही मुलांना संगणक हाताळण्याचे शिक्षण मिळणे गरजेचे आहे. संगणक हाताळता आल्यानंतर या संगणकाद्वारे इंटरनेटवरून माहितीही मिळवता येते. तसेच आपले स्वतःचे जर काही विशेष ज्ञान असेल, एखादे ॲप निर्मिती असेल, व्हिडिओ निर्मिती असेल, हीही या मुलांना करता येईल आणि आपल्या गावातील मुलांचा जगाशी संबंध जोडता येईल. जगातील वेगवेगळ्या प्रकारच्या संशोधनाचा उपयोग आपल्याला आपल्या गावात कसा करून घेता येईल हेही त्यामुळे पाहता येणार आहे. गावातील मुलांचे, ग्रामस्थांचे, महिलांचे मिळून हस्तलिखित मासिक तयार करावे. त्यामध्ये लेख, विविध प्रकारचे तत्त्वचिंतनपर लेख असतील किंवा कथा असतील, कविता असतील, सुंदर चित्रे असतील, नर्मविनोद असतील, भक्तिगीत असेल, या सर्वांचा उल्लेख करावा. नव्याने मिळणारी माहितीही या मासिकामध्ये असावी. यामुळे लेखन करणाऱ्या व्यक्तींचे हस्ताक्षरही सुधारणार आहे. वाचनालयामुळे आपल्या बुद्धीचा विकास होणार आहे. तसेच हस्तलिखितामध्ये आपले स्वतःचे विचार व्यक्त करण्याची सवय मुलांना लागणार आहे. या जगात काय चालले आहे यासाठी आपल्या गावात वाचनालयात किंवा चौकाचौकात लोकांना वर्तमानपत्र मिळतील, ही व्यवस्था करता येईल. यामध्ये आकाशवाणीचाही समावेश करता येईल. आकाशवाणीवरून किंवा दूरदर्शनवरून आपल्याला योग्य ती माहिती सतत मिळत असते, परंतु आपल्या गावाच्या विकासासाठी याबरोबरच आपण कम्युनिटी रेडिओ सुरू करू शकतो आणि या कम्युनिटी रेडिओवरून आपल्या गावातील चालणाऱ्या वेगवेगळ्या घटनांची, दररोजची ताजी घडामोड आपल्या गावातील सर्व लोकांपर्यंत पोहोचवता येते. उदाहरणार्थ, या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये गावातील एखाद्या वस्तीमध्ये विलगीकरण सक्तीचे केले असेल तर या रेडिओवरून गावकऱ्यांना सूचना देता येतात किंवा बाहेरून आलेल्या लोकांसाठी, आजारी लोकांसाठी उभारलेला विलगीकरण कक्ष कुठे आहे, त्या ठिकाणी कोणत्या सुविधा आहेत
याची माहिती गावातील लोकांना समजू शकते. एखाद्या कुटुंबातील एखादा मुलगा बाहेर शिक्षणासाठी नोकरीसाठी आलेला असेल आणि तो विलगीकरण कक्षामध्ये असेल तर त्याची माहिती या रेडिओवरून लोकांपर्यंत पोहोचू शकते. तसेच ही आपले कुटुंबीय कसे आहेत हेही त्यांना वेळोवेळी समजू शकते. सध्या पावसाळ्याचा हंगाम जवळ येत आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी कोणती तयारी करावी? आपल्या गावामध्ये पुढे येणाऱ्या हंगामासाठी बी बियाणे आलेली आहेत का? हे आपल्याला यावरून कळवता येते. वॅक्सिनेशन किंवा लसीकरणाची काय स्थिती आहे याबद्दल गावातील कर वसुली असेल किंवा इतर वेगवेगळ्या ज्या समित्या आहेत त्यांच्यामार्फत घेतले जाणारे निर्णय आणि गावकऱ्यांची त्यावरची मते हेही आपल्याला या कम्युनिटी रेडिओवरून समजू शकते. याची व्यवस्था गावामध्ये करावी. ही सर्व व्यवस्था करत असताना यासाठी चौकाचौकात सूचना फलक ठेवावेत आणि या सूचना फलकावरून गावच्या ताज्या घडामोडी लोकांपर्यंत पोहोचाव्यात. आणि ह्या घडामोडी म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी चालवलेली भिंतच आहे असे महाराजांना वाटते की ही भिंत सर्वांना तात्काळ माहिती पुरवू शकते. हेच काम कम्युनिटी रेडिओसही करणार आहे. निरक्षर लोकांना किंवा अक्षरशत्रूंना समाजात भिडस्तपणा सोडून पुढे यावे यासाठी अक्षरज्ञान होणे हे गरजेचे आहे आणि म्हणून त्यासाठी प्रौढ शिक्षणाचे वर्ग चालवावे असे महाराज म्हणतात. आपल्या गावचे आरोग्य चांगले राहावे यासाठी गावात पुरुषांच्या दवाखान्याबरोबरच सुतिकागृहाची व्यवस्था करावी असे महाराज म्हणतात. अर्थात गावात शासकीय किंवा सरकारी दवाखाना असावा त्यासाठी योग्य ती जागा उपलब्ध करून द्यावी आणि शासनाच्या अनुदानातून योग्य असे सुसज्ज रुग्णालय गावात उभे करावे ज्यामध्ये पुरुष स्त्रिया या सर्वांची बालके या सर्वांची वेगवेगळी दालने असावीत. त्यांच्यासाठी आरोग्याच्या सर्व सुविधा त्या ठिकाणी निर्माण कराव्यात. गावातील वैद्यांकडून योग्य त्या औषधाची व्यवस्था करावी आणि हे वैद्य एवढे ज्ञानी असावेत की त्यांनी सर्व प्रकारचे ज्ञान मिळवलेले असावे. किंवा हाडे जुळवणे, आपल्या शरीरावर घाव बसले असतील तर या घावांपासून संरक्षण करणे, सर्प विंचू काटे यासारखे विषारी जनावरे चावले तर त्यांचे विष उतरवणे, इतर आजार असतील तर त्यासाठी योग्य ती औषधी योजना करणे अशा प्रकारचे तज्ज्ञ वैद्य गावात असावेत असे महाराज अपेक्षा करतात. त्याप्रमाणेच आता रुग्णालयामध्येही तज्ज्ञ डॉक्टर असणे आणि हे डॉक्टर किंवा आरोग्यसेविका आरोग्यसेवक यांनी रोग्यांची अतिशय काळजीपूर्वक काळजी घेऊन त्यांना आपुलकीने प्रेमाने त्यांच्याशी बोलावे वागावे. वेळच्या वेळी औषधोपचार करणे, त्यांना धीर देणे आणि योग्य ती औषध योजना करणे गरजेचे आहे. यासाठी गावातील एखाद्या महिलेला बाळंतपणासाठी शेजारच्या 5-10 किलोमीटरच्या गावी जायला लागू नये असे महाराज या ठिकाणी अपेक्षा करतात. त्यासाठी गावातील सोयी तयार कराव्यात असे मत त्यांनी व्यक्त केले आहे आणि ते योग्यही आहे. माणसांबरोबरच जनावरांचा दवाखाना गावात असावा जेणेकरून गावातील शेतकरी मित्र अर्थात कृषीप्रधान देशामध्ये सर्वच लोक शेतकरी असतात. या शेतकऱ्याचा मित्र असलेला बैल असेल किंवा इतर जनावरे जी दुग्ध व्यवसाय किंवा इतर कुटीर उद्योगासाठी मदत करतात या सर्व जनावरांना योग्य वेळी योग्य त्या औषध योजना करता येतील. गावातील जनावरांच्या दवाखान्यामध्ये जनावरांना वेळोवेळी लसीकरणाची योजना करावी. तसेच माणसांच्या अर्थात सरकारी दवाखान्यामध्ये बालक किंवा इतरांना वेळोवेळी लसीकरण तसेच आरोग्यविषयक मार्गदर्शन मिळावे जेणेकरून गावचे आरोग्य उत्तम राहील आणि प्राणीमात्र जे आहेत त्यांचे आरोग्य सर्व क्षेमकुशल राहील. यासाठीच ही आरोग्यधामे गावामध्ये असावीत असे महाराज म्हणतात. त्याच्याही पुढे जाऊन महाराज म्हणतात की आपल्या गावची वृक्षवल्ली कंदमुळे आपल्या गावातील डोंगर त्यावरील जंगल यामध्ये असलेले औषधी वनस्पती या औषधी वनस्पतींपासूनच वैद्यांनी औषध निर्मिती करावी आणि निसर्ग उपचाराद्वारे रोग्यांना बरे करावे. म्हणजे गावामध्ये केवळ रुग्णालयच नाही तर पुढे जाऊन
औषध निर्मितीही करावी. वेगवेगळ्या प्रकारच्या उद्योगामध्ये औषध निर्मिती करणे, अन्न पदार्थ प्रक्रिया, वेगवेगळ्या प्रकारचे प्रक्रिया उद्योग, कारखाने, कापसापासून सूतनिर्मिती, वस्त्रनिर्मिती, वेगवेगळ्या प्रकारचे कलाकुसरीचे दागिने, कापडावरील भरतकाम, विणकाम, शिवणकाम, कागदावरील छापखाना, कागद निर्मिती, कलाकुसरीचे दागिने, इमारती उभा करणे, त्यासाठी लागणारे सर्व कच्चा माल तयार करणे, स्वच्छतेसाठी लागणारी सर्व प्रकारची सुविधा साधने गावातच निर्माण करावीत आणि त्यासाठीचे वेगवेगळे कुटीरोद्योग कशा प्रकारे निर्माण होतील, त्यांना प्रोत्साहन मिळेल, हे गावच्या ग्रामस्थांनी, कार्यकर्त्यांनी, सेवकांनी पाहावे. याबरोबरच गावात पोस्ट असावे, ज्यामुळे आपले वर्तमान परस्परांना पत्राने लगेच समजेल. पोस्टमन हा आपला मित्र आहे. तो परस्परांचे वर्तमान तर आपल्याला सांगतोच. सध्या या वर्तमानासाठी लोक दूरध्वनी किंवा भ्रमणध्वनीचा उपयोग करतात. परंतु तरीही पोस्टामध्ये बचत खाते असेल किंवा शासनाचा वेगळ्या प्रकारचा निधी असेल किंवा अनुदान असेल, ह्या पोस्टामार्फतच खातेदारांच्या किंवा लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होत असते. गावातील माजी सैनिक असतील किंवा निवृत्त शासकीय नोकर असतील, महिला असतील, यांच्यासाठीचे मासिक वेतने किंवा निवृत्ती वेतने हेही पोस्टामध्ये जमा होतात. याशिवाय या खात्यामार्फत सरकारमार्फत प्रसारित करावयाच्या सूचना ही प्रसारित केल्या जातात. यासाठी गावात पोस्ट असणे हे अतिशय महत्त्वाचे आहे. अशा प्रकारे गावामध्ये सर्व प्रकारच्या सुखसोयी करून गाव हा स्वावलंबी व्हावा. एकमेकांना सहकार्य देऊन सर्वांनी आपला वेळ, श्रम आणि बुद्धी यांचा उपयोग करून गावाला सुखी करावे. त्यामुळे आदर्श गाव निर्माण होईल. यामध्ये प्रामुख्याने महाराजांना स्वदेशी आणि स्वराज्य, स्वावलंबन या त्रिसूत्रीचा त्यांनी उल्लेख केला आहे. आपल्या गावातीलच कच्चा माल वापरून स्वावलंबनाने आपल्या सर्व गरजा पूर्ण करून आपल्या स्वराज्याचे सुराज्य करावे असे त्यांना वाटते किंवा असे महाराजांना अपेक्षित आहे. त्यासाठी गावातील वेगवेगळ्या प्रकारच्या बुद्धिमान लोकांची बुद्धी वापरून गावातील श्रमिकांच्या श्रमशक्तीचा उपयोग करून आपला वेळ सर्वांनी योग्य कार्यात घालवून कमीत कमी वेळेत आपले गाव सुखी करता येईल आणि शहराहूनही सुंदर असे नंदनवन गावात निर्माण होईल. असे आदर्श गाव हे सर्वांनाच आकर्षित करून घेईल आणि त्यामधील जीवन हे अर्थातच सुंदर असणार आहे, असे संत तुकडोजी महाराज म्हणतात. या ठिकाणी 13वा अध्याय पूर्ण झाला. सद्गुरुनाथ महाराज की जय. याच अध्यायावर आधारित उपदेशामध्ये स्वामी श्री सीतारामदास महाराज म्हणतात, जग हे कोल्ह्यासारखे आहे. ते केवळ हुआ है झाले झाले असे म्हणते, परंतु केवळ बोलण्याने काहीच होत नाही, केल्यानेच सर्व होते. यासाठी श्रम, स्वावलंबन आणि सहकार्य यांचा उपयोग केल्यास या दुनियेतच आपण स्वर्ग निर्माण करू शकतो किंवा स्वर्ग निर्माण होऊ शकतो.